श्रीरामनवमी उत्सव सुरू असताना काल मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास सत्य मैदान येथे सुरू असलेल्या पाळण्याच्या ठिकाणी एका गावठी काट्यासह एकाला पकडण्यात आले। त्याच्याकडे 4 जिवंत काडतूस पोलिसांनी सापडले असून त्यामुळे खळबळ उडाली। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात पोलीस शिपाई अमोल गायकवाड याच्या फिर्यादीवरून पकडलेल्या आरोपी मनोज संजय साबळे राहणार साई मंदिर जवळ डावखर रोड श्रीरामपूर याच्या विरुद्ध आर ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली। श्रीरामपूर येथील सत्य मैदानाच्या परिसरामध्ये दिनांक 8 एप्रिल रोजी एक इसम स्वतःजवळ गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने शोधपथकासह त्या सदर इसमाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असता इसम नामे मनोज साबळे याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतूस मिळून आल्याने त्यास पंचासमक्ष पंचनामा करून पिस्टल व सदर इसमास ताब्यात घेण्यात आलेले। सदर बाबतीत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दादाबाई मगरे, पोलीस कर्मचारी अमोल पडोळे, पंकज सानप, सागर बनसोडे, संजय बडे हे काल मंगळवारी रात्री सत्य मैदान येथे सुरू असलेल्या यात्रेत पेट्रोलिंग करत असताना मौतका कुवाजवळ जॉगिंग ट्रॅकवर एक तरुण गावठी कट्ट्यासह असल्याची माहिती मिळाली। त्याला पंचासह पकडले असता त्याच्याजवळ 4 जिवंत काडतुसे व गावठी कट्टा पिस्तूल मिळून आले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक कलू बर्मे, DYSP डॉक्टर शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी केली। सत्य मैदानावर यात्रेत पिस्तुलासह आरोपी पकडल्याची वार्ता शहरभर पसरल्याने एकच खळबळ उडाली। तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद, श्रीरामपूर।